श्री स्वामी समर्थ. बखर. राजास दृष्टांत. गुरुप्रतिपदा. श्रीमंत मालोजी राजे गुरुप्रतिपदेचे उत्सवास दर साळ गाणगापुरास जाऊन त्रिरात्र तेथे राहून ब्राह्मण भोजन घालून परत येत. या वर्षी ब्राह्मण भोजन झाले त्या रात्री श्री नृसिंह सरस्वती स्वप्नात येऊन बोलले की, मी तुझे गावी आलो असून तू येथे का येतोस. हे स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरे दिवशी अक्कलकोटास परत आला. श्री स्वामी दत्तावतार आहेत अशी राजाची खात्री झाली. मग राजाने श्रींच्या पादुका घेऊन त्यास गंधलेपन करून त्या आपल्या देवात पूजेस ठेवल्या. पुढे गुरुप्रतिपदेचा उत्सव राजा अक्कलकोटासच करू लागला. संस्थानातून प्रतिवर्षास 150 रुपयांची नेमणूक चालू झाली. श्री स्वामी समर्थ. बखर. सोन्याचा चौफुला विहिरीत टाकला. एक वेळ श्री समर्थ राजाचे अंगणात फिरत असता एका हुजऱ्याच्या हातात सुवर्णाचा चौफुला होता. तो महाराजांनी हिसकावून घेतला. अंगणात एक खोल विहीर होती. तिकडे पाहून श्रींनी राजास प्रश्न केला, चौफुला विहिरीत टाकू. राजाने हात जोडून विनंती केली की महाराज, चौफुला आपलाच आहे, त्याचे पाहिजे ते करावे. हे ऐकून चौफुला महाराजांनी विहिरीत फेकून दिला. सोन्याचा चौफुला गेला म्हणून सर्वांस वाईट वाटले. राजास श्रींच्या सामर्थ्याबद्दल पूर्ण खात्री होती. रात्री महाराज राजवाड्यातच राहिले. दुसरे दिवशी प्रातःकाळी महाराज पुन्हा अंगणात खेळू लागले. राजाही तेथे आला. अरे पोहरा आण म्हणून महाराजांनी राजास आज्ञा केली. राजाने तात्काळ पोहरा व दोर आणविला. विहिरीत पोहरा सोडून बाहेर काढला. तो काय चमत्कार झाला पहा. पोहऱ्यातून सुवर्णांचा चौफुला वर आला. चौफुलातून लवंगा वेलदोडे जसेच्या तसे सुके असल्याचे दृष्टीस पडले. हा चमत्कार पाहून सर्वांच आश्चर्य वाटले. चिंतोपंत आप्पा टोळ यांचे घरी महाराज असता महाराजांनी चमत्कारिक खेळांची सुरुवात केली. ते गावाबाहेर जाऊन एरंडाची लाकडे आणीत व त्याचे वीत लांबीचे तुकडे करून त्यात माती भरून दुसऱ्या लाकड्यांनी ती माती ठाशीत असत. मग 5-5, 7-7 तुकडे त्रिकोणाकृती, ज्याप्रमाणे पलटणीचे लोक बंदुका लावून ठेवतात त्याप्रमाणे रांगाच्या रांगा लावून ठेवीत असत. त्याचप्रमाणे घोंगडीच्या दशा काढून त्या दशा एका ठिकाणी गाठवून त्याची रांग लावून ठेवीत. असा क्रम 7 महिने पावतो चालला होता. महाराज, हे काय करता असा कोणी प्रश्न केल्यास पलटणी तयार करतो म्हणून महाराज जबाब देत. महाराजांच्या कृतीचा अर्थ कोणास कळेना. पुढे सन 1857-58 साली उत्तर हिंदुस्थानात पलटणी बदलून नानासाहेब पेशवे यांचे बंड झाले. तेव्हा महाराजांच्या कृतीचा अर्थ सर्वांस समजला आणि मोठे आश्चर्य वाटले. याप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक कृतीत अर्थ असे, पण तो अर्थ प्रसंगानुसार विचारदृष्टीने पाहिला म्हणजे ध्यानात येईल. सन 1858 सालच्या बंडाचा काही दिवस धुमाकूळ माजून अनेक लहान थोर गोरे स्त्री पुरुषांचा विध्वंस झाला. पुढे इंग्रजांच्या पराक्रमाने जिकडे तिकडे शांतता होत चालली. अशा संधीस श्री स्वामी समर्थ दुसराच खेळ खेळू लागले. तो असा, अक्कलकोटात लक्ष्मी नावाची मोठी तोफ आहे. तेथे जाऊन महाराजांनी त्या तोफेच्या तोंडात डोके खुपसून बसावे. असा काही दिवस क्रम चालला. लोकांस या कृतीचा अर्थ कळेना. पुढे बंडाची चौकशी होऊन बंडात सामील असलेल्या हजारो लोकांस तोफेच्या तोंडी देण्याचा सरकारने सपाटा चालविला. तेव्हा लोकांस महाराजांच्या कृतीचा अर्थ कळला. सदरच्या बंडात पुष्कळ राजे राजवाडे यांजवर वहीम येऊन चौकशी झाली. जिल्हा नळदुर्ग, इलाखा मोंगलाई येथे रोहिले लोकांनी बंडावा करून लूट केली. एके दिवशी श्री समर्थांची स्वारी बुधवार पेठेत बदुलखा यांच्या अंगणात बसली असता लोकांनी लुटीबद्दल बोलणे काढले. ते ऐकून महाराज बोलले ते असे, अब कुछ हिंदू का रहा नहीं. हाथी गया, घोडा गया, पालखी गया, सब कुछ गया. पुढे दिवसेंदिवस हिंदूस कठीण काळ आला. श्री स्वामी समर्थ. बखर. अक्कलकोटचे वैभव. पुढे उत्तरोत्तर महाराजांची कीर्ती होऊ लागली व ते अनेक चमत्कारही करू लागले. महाराज अक्कलकोटास 20-23 वर्षे सतत राहून त्यांनी अक्कलकोटास अमरावतीची शोभा आणली होती. महाराज असताना अक्कलकोट शहर जिकडे तिकडे आनंदाने दुमदुमले होते. जरी अक्कलकोट राजधानीचा गाव आहे तरी महाराजांस त्या गावी प्रसिद्ध होई पावतो त्या गावाकडे कोणी धुंकून पाहत नसे. जिकडे तिकडे अक्कलकोटाची प्रसिद्धी होऊन त्या गावास जे हल्ली वैभव आले आहे त्यास कारण श्री स्वामी समर्थ होत. त्या गावचा व्यापार पूर्वीपेक्षा शतपटींनी वाढला. शेकडो घोड्यांचे टांगेही गावात फिरू लागले. नित्य 50 लोक कडबगावच्या स्टेशनावर अक्कलकोटाच्या यात्रेस जाण्याकरिता उतरले नाहीत असा दिवस गेला नाही.
आम्हास वाटते की श्रीमंत मालोजी राजांच्या पूर्वपुण्याईच्या योगाने महाराजांनी त्यांच्या नगरीत येऊन त्यांना व त्यांच्या प्रजेस व इतर लोकांस पुनीत केले. श्रीमंत मालोजीराजे यांच्यावर अनेक प्रकारची संकटे आली, परंतु श्री समर्थ कृपेने सर्व निवारण झाली. काशीपासून रामेश्वरपर्यंत महाराजांची प्रसिद्धी होऊन लक्षावधी लोक दर्शनास येत असत. पात्र पाहून महाराज कृपा करीत. प्रत्येक यात्रेकरूस महाराज काहीतरी चमत्कार दाखवीत. त्या सर्वांचे जर कोणी टिपण करून ठेवले असते तर महाराजांच्या अफाट वैभवाचे चित्र जनास उत्तम रीतीने दाखविता आले असते. महाराजांच्या हातात खेळण्याकरिता पितळेची कडी करून ठेवली होती. त्यावर अनेक देवतांची चित्रे काढली होती. जे दर्शनास येतील त्यांचे जे उपास्य दैवत असे ते महाराज त्यांस दाखवीत. असा अनुभव सर्वांचा आला आहे. लाकडाची व हस्तिदंतांची मापासारखी वाटोळी पात्रे महाराजांची ठेवलेली असत. त्यात धान्य वगैरे घालून इकडून तिकडे व तिकडून इकडे अशी काढ घाल करावी हा एक महाराजांचा खेळ होता. महाराज एके ठिकाणी बसून कधीच राहत नसत. दिवसांतून 10-5 ठाणे बदलीत. महाराजांच्या दर्शनास आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी असे 4 प्रकारचे लोक येत असत. त्यामध्ये बहुत करून आर्त म्हणजे संकटात पडलेले, अर्थार्थी म्हणजे द्रव्यादी कामेच्छू, विषय इच्छणाऱ्यांची संख्या फार, जिज्ञासू थोडे, ज्ञानी फारच थोडे येत. सर्वांची इच्छा महाराज त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे तृप्त करीत. महाराज चालते बोलते देवच आहेत असे सर्वांस वाटे. त्यांच्या सानिध्यात बसून राहावे, तेथून मुळीच उठू नये अशी श्री समर्थांची मनोहर मूर्ती होती. रोज सकाळ संध्याकाळ भक्तमंडळी जमून बागेत किंवा जंगलात असताना आरती चालली म्हणजे मनास असा आल्हाद वाटे की जसे काय आपण इंद्राच्या नंदवनात आहोत. महाराज रागात असले तर आरती करू देत नसत. सेवेकऱ्यांकडून आरती घेऊन पालथी टाकीत. सेवेकऱ्यांस महाराजांची तब्येत समजली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे सेवेकरी करीत. कधी महाराज आरतीच्या वेळी एक बोट दाखवीत तेव्हा सेवेकऱ्यांनी एकच चरण म्हणून आरती पुरी करावी. 2 बोटे दाखवली म्हणजे 2 चरण म्हणावे. एखादे वेळी महाराज आनंदात असले म्हणजे संपूर्ण आरती म्हणावी. याप्रमाणे क्रम चालत असे. महाराजांची मर्जी सुप्रसन्न असली म्हणजे ते भक्तांजवळ गोड भाषण करून त्यांच्या मर्जीप्रमाणे सेवा करून घेत. पण जर मर्जी रागात असली तर महाराजांच्या सभोवार 100 हातात मोठ्या राजाचीही येण्याची प्राज्ञा नव्हती. मात्र हा महाराजांचा राग खरा नसे. काहीतरी वृत्तिक्षोभ होत असे.